ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागलेत आणि मला वाटतं ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त महसूल आयुक्त जिल्हाधिकारी नंतर जमावबंदी आयुक्त जॉईंट असे IGR ते असे वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना 1 महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे आणि काय काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे. कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये किंवा जे व्यवहार करताच येत नाही ज्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून ते पण करण्याच्या बद्दलचं धाडस काहींनी दाखवलेलं आहे. ते कशामुळे दाखवलं त्याच्यामध्ये कोणी फोन केलाय का कोणी दबाव आणलाय का अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे आणि त्याबद्दलचा आदेश पण काढला. मी म्हणजे शासनाचा जो आदेश निघतो ते एक कॉपी एक मुख्यमंत्र्याला जाती 2 DCMला जाते असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते त्याची कॉपी पण मला मिळाली. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर वस्तुस्थिती कळेल. अरे होय ना बाबा, पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात 1 रुपया पण दिला गेलेला नाही, 1 रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही अशा या सगळ्या गोष्टी आहेत. तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो रद्द करण्यात आलाय. अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले. आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागांनी काय कळवायचं ते कळवलेलं आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे. कदाचित तहसीलदार पुणे शहर कोण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या अनियमिततेबाबत खडक पोलीस स्टेशन येथे दाखल FIR मध्ये नमूद बोपोडी येथील ॲग्रिकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता, परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथं उल्लेख केला, चुकीची बातमी ती चालवली. माझे एवढीच मान्य आहे, परंतु त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दाखला दिला. तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील काडीचा नाकाचा पण संबंध नाही आहे. माझी एवढीच विनंती आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका. या प्रकरणानंतर सरकारी जमिनींवरती इतर हक्कांमध्ये नावं चढवायची आणि मग त्याच्या पॉवर ऑफ अटर्नी करून घ्यायच्या, त्याच्या खरेदी करायच्या, अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या येत आहेत. यजमानीचे जे नाव आहे त्यांनी पण अशी खूप प्रकरणं केल्याचं आता समोर येतं. ह्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी 2005 का 2006लाच पॉवर ऑफ अटर्नी घेतली, म्हणजे 19 वर्षापूर्वी का 5 CR म्हणजे करोडला घेतली. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तुस्थिती, कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले ते अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारे आहेत. त्याच्यामुळे त्याबद्दल आता आपल्याला महिनाभर थोडंसं त्या ऐका ना, ते मला आत्ता माझी ती नोट नाही आहे, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. राज्य सरकारनी पण त्यांनी काय काय चौकशी करावी अशा प्रकारच्या ह्याची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी जी काळजी घ्यायची त्याच्याही बद्दल त्यांनी चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलं. संपूर्ण राज्याला तुमच्या कामाची पद्धत माहिती आहे, मात्र जो मूळ बोगस दस्ता आहे त्या प्रकरणात कुठल्याही पद्धतीचा अजून गुन्हा दाखल झाला नाही. अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी तसं स्वतःहून त्यांची चौकशी जमिनी नेमली बोगस दस्ताच्या संदर्भात. ऐका ना, त्याच्यामध्ये आता चौकशी नेमलेली आहे. आता जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा बॉस आहे प्रशासनामधला तेच प्रमुख आहेत. त्यांच्या खूप अंडर खाली जिल्हाधिकारी येतात, खूप खाली, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता त्या संदर्भात ह्याची सगळीच माहिती इत्थंभूत CM साहेबांनी पण ह्याच्यामध्ये अतिशय
कडक भूमिका घेतलेली आहे. दादा, तुमच्या कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. काल तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये येऊन तुमची भूमिका मांडली. आता दुपारी प्रश्न विचारला तेव्हा थेट उत्तर दिलं नाही. सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांची बाजू घेतली. रोहित पवार यांनी ट्विट करतात त्यांनी या प्रकरणात एकही ट्विट इतक्या दिवसात केलं नाही. तर कुटुंब म्हणून एकूण तुम्ही सगळेजण एकत्र असल्याचं जे चित्र दिसतंय, तर तशी काही चर्चा झाली होती का? आणि माझी कुणाशी पण चर्चा झालेली नाही. मला तर पहिल्या दिवशी तर काहीच माहित नव्हतं. मी आपला नेहमीसारखा सकाळी 7ला तिथं जाऊन ते एक मिनिट डोमला बसायचो आणि दिवसभर माझं कसं असतं, एकदा मी त्या कामामध्ये मनावर घेतलं तर आज पण आपण सकाळी काही मित्र मला भेटले. मी म्हटलं की माझं सगळं संपल्यावर मी तुम्हाला भेटेल, कारण इथून जुन्नरचा माणूस 2 तास जायला लागतो, बोर राजगड म्हणजे वेगवेगळ्या भागातले. त्याच्याकरता तुम्हालाही वेळ लागला, कारण आज पण आता ते कडू पाटलांच्या घरातलं काहीतरी रिसेप्शन आहे, ते लग्न झालं. दादा, तुमच्या लेखी या केसमध्ये पार्थ पवार सकृतदर्शनी दोषी आहेत की नाही? त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता, खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो, त्यांना ते सर्च करायला सांगतो, आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता, तर आपण पुढं पावलं टाकतो. असं सगळ्याच गोष्टी रे. त्याच्यामध्ये कधी कधी नोटीस पण देतात की बाबा ही जमीन अशा या जमिनीच्या संदर्भामध्ये कुणाचं काही आक्षेप आहे, म्हणणं आहे वगैरे वगैरे असं केलं जातं. तशा कुठल्याच गोष्टी इथं केल्या गेल्या नाही आणि मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता, नाही तर मीच सांगितलं असतं की असलं करू नका. दादा, या सगळ्या प्रकरणामध्ये आज पवारसाहेब बोलताना असं म्हणाले की पारदादांवरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे. पवारसाहेब म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतील, मुख्यमंत्री असं म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे, तर मग पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्री देतील. मात्र या सगळ्या प्रकरणामधून तुम्हाला अडकवण्याचा किंवा राजकीय दबाव तुमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं का? असं काही मला वाटत नाही. मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघितलं. त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता, ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या, त्याच्यामध्ये 3 लोक त्यांना मिळाली आणि मग त्या 3 लोकांच्यावर त्यांनी FIR केली. सह्या करणारा, दुसऱ्या पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा, असं ते झालंय. आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली. त्याच्यावर ह्या 3घांच्यावर FIR दाखल झाला असेल. कंपनीतले आकडे जे त्या आकड्यांमध्ये पार्थ पवार हे 99% आहेत आणि 1% दिग्विजय पाटील, त्यांना ते अधिकार दिलेले होते व्यवहाराचे. मात्र ज्यांच्यावरती 99% जे 99% मालक आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली नाही आणि 1%चे मालक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे पार्थ पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे हे का ज्यावेळेस चौकशी करतात, अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी, यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्यापर्यंत